तुम्हाला मी सांगतो हे 100% आरोपी सापडतील, 100% सापडतील. नाही तो अधिकारी असा दिला एसपीनी, तो कोणाच्याच बापाला दबावला घाबरत. माग एक मोठं प्रकरण बीडचं झालं, त्याच्यात कुणी बी म्हणलं त्याला ह्याचं नाव टाक त्याचं नाव टाक, तेव्हा म्हणला अजिबात असलं होणार नाही. मी खरे जेवढे तेवढेच आरोपी, खरेच आपल्याला बी खरेच आरोपी पाहिजे. याच्यात बी खरेच आरोपी सापडले पाहिजे. नाही तर आपले त्यांच्या व्यवहारात किती बी नाव आहेत ना, आपण काही प्रत्येकाचं नावच घ्यावं. नाही आपला नाव डाऊटच झाला या प्लॉटिंग वर. या प्लॉटिंग ज्यांनी घेतली त्यांनीच मारले, एवढं मत नक्की आहे आता. हा प्लॉटिंग प्लॉटिंग ज्यांनी घेतली त्यांनीच मारले. मग ते कुणा बी घेऊ. सापडले की आम्हाला नाही सांग विचारणार माझ्या लेकराचा गुन्हा काय होता, तुम्ही कशासाठी मारलं, तुम्ही माझ्या नाही त्यांना फाशीशिवाय शिक्षाच नाही. त्यांनी जसं तोडलंय तसं तोडायचं, त्यांनी जसं तोडलंय तसंच तोडायचं. त्यांनी तोडलंय त्याच्यावर नाही लय बेकार मारलंय ते. आता सगळे साहेब ऐका ना, सतीच्या ह्याच्यात फोटो बघू सुद्धा वाटत नाही. आणि काय एवढं लेकराला कळत आहे. या लेकराने काय त्या बघायचं? दिवशी ह्या बोलत होत्या, त्याच्या डोळ्यात पाणी आलं राव त्या लेकराच्या माग. ते लय वाईट आहे. मी म्हणलं ना साहेब 14 फेब्रुवारी मात्र पित्र दिवस होता शाळेत लेकरायच्या. ये मोठा मुलगा काय म्हणला, मम्मी आम्हाला शाळेत जायचं नाही म्हणला. पप्पा नाहीत म्हणलं, पूजा असतील शाळेत, आम्ही काय करावं म्हणलं सांग. मी म्हणलं मामाला आणि मामीला पाठवते, म्हणलं तुम्ही जा. तरी पण म्हणले नाही, म्हणले आम्हाला शाळेतच जायचं नाही. 14 फेब्रुवारीला लेकर बघायला लागले मला. गेल्या वर्षीचे फोटो बघायला रडायला लागले. हो मग हे लेकरायचं किती हे, त्यांनी काय बघितलंय पुढचं. आता बापाची सुख भेटल का लेकराला? लेकाची समाधानी भेटल का आम्हाला? कोणी त्याच्या पोरं लेकाने पटापटा गेलं तर म्हणलं माझं वागणं नाही. आता माझं एक मत कमी झालं, पोरं म्हणाले तुमचे 3 मत आहेत, मी म्हणलं त्या मताची बरोबरी नाही माझ्या. फक्त एवढंच आता प्रशासनाकडे एवढंच आहे की या लेकराकडे बघून तरी त्यांच्या पप्पाचे आरोपी द्यावा. नाही ताई आरोपी सापड. तुम्ही असं काय म्हणत 100% आरोपी सापडतील. ह्याच्यातले आरोपी कुठं जात नसते. पोलीस खोदून काढणार म्हणजे काढणार कोणी बी. आणि हा पोलीस म्हणलं की असं चिड बसते, पोलीस म्हणलं की चिड बसते अशी त्या नावाची सध्या. बरोबर आहे तुम्हाला झालंच ना तसं. आणि हे जे नाव काय येत आहेत सारखे भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भाताने, राठोड कोणतरी आहे एक, बरं का. सगळ्या प्रकरणांमध्ये हेच नाव आहेत, हेच करुणा मुंडेच्या ह्याच्यात हेच. मग आता तो संभाजीनगरला सचिन सानप असताना महादेव मुंडेच्या तपासाला तो परळी पोलीस स्टेशनला कसं काय? त्याची चौकशी करावं. अरे पोलीस आहेत का काय आहेत नेमकं काय? जेवढे पोलीस इन्व्हॉल्व होते त्या केसमध्ये त्यांनीच मारलं. मग माणसं ह्यांना आरोपी सापडत नाही ना, त्यांनी वर्दी कशाला घातली? मग कशाला घातली वर्दी? ह्यांना जर तपास करायचा नाही तर सगळे हेच आरोपी म्हणून ह्यांनाच सस्पेंड करून ह्यांनाच फाशी द्या. एवढे आरोपी पोलीस आले इथल्या. ज्यानं गाडीच नाही माहिती झाली त्याला, मग ज्यानं गाडी लिहिली त्यानंच मर्डर केलाय म्हणायचं. मग आता